तर आजच्या पाठाला सुरुवात करूया आपण. आजच्या पाठाचे नाव आहे सकू आजी. तर चला तर मग सुरुवात करूया. सकू आजी. सर्वप्रथम आपण लेखकाचा परिचय करून घेऊ. हे आपल्या पाठाचे लेखक आहेत राजन गवस. यांचा जन्म 1959 रोजी झाला. हे प्रसिद्ध कथा कादंबरीकार, तसेच कवी, तसेच समीक्षक, संशोधक व यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत भंडारभोग, धिंगाणा, कळप, तिनकर. हुंदका हा त्यांचा प्रसिद्ध असा काव्यसंग्रह आहे. काचकवड्या हा त्यांचा प्रसिद्ध असा ललित गद्य संग्रह मानला जातो. तर हे होते आपले लेखक राजन गवस. प्रस्तावना करू. तर या पाठामध्ये, प्रस्तुत पाठात सकू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्याविषयीचे भान, तिची प्रगतशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. तर हा जो पाठ असेल आपला, जो आजचा पाठ आपण शिकणार आहोत, हा पूर्णपणे कशावरती निर्भर आहे? सकू आजी. त्यांच्या ज्या काही आठवणी असतील किंवा त्यांचे काही जीवन मूल्याविषयीचे त्यांचे काही भान असेल किंवा त्यांची काही प्रगतशील दृष्टी असेल, याबद्दलचे काय केलेले त्यांनी लेखकाने या पाठामध्ये वर्णन केलेले आहे. त्यांची निर्णय क्षमता असेल किंवा माणसावरचं जे काही प्रेम असेल, की ते जे काय सहजतेने आणि ओघवत्या शैलीत लेखकाने काय केले त्या पाठामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. सोप्या भाषेमध्ये काय केलेत लेखकाने याच्यामध्ये वर्णन केलेले दिसून येते. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. सकू आजी. मॅडम. तर आजच्या पाठाला सुरुवात करूया आपण. सकू आजी. सकू आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सकू आजी मरण पावली याला विशेष महत्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. याबाबत मला काही म्हणायचे नाही, तरी सकू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटते. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. कोण सकू आजी? माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची, पण तरीही ती माझ्या जवळची होती, रक्ताच्या माणसा इतकीच. सकू आजीचं वय वर्ष 90. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर, चेहरा सुरकुत्तीने भरलेला. सकू आजी गल्लीतून जाताना कुणी सहज म्हटलं, आजी कुठं चालली? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाडं गेली वड्याला, बघ माझ्या माड्याला. म्हातारी काय बोलते सगळ्यांना समजायचं असं नाही, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सकू आजी नेहमीच एक कविता वाटते. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिचे इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडे दिसलं नाही. तर हा सर्वप्रथम पहिला जो आपला काही पॅसेज असेल किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये लेखकाने काय करून दिले, सकू आजीची ओळख करून दिलेली आहे. ओळख करताना काय केले त्यांनी, असं सांगितले की सुरुवाती शेवटपासून केले की नुकतीच गावातले काय केले, सकू आजी वारलेले. पण ते आता गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये कुठे लोकांचे काय होत असतात, मृत्यू होत असतात, ते मरण पावत असतात. मग सकू आजी मरण पावली किंवा मृत्यू झाला एवढं काय आपल्या मनात प्रश्न येतात, अरे हा मी वारले, त्यांचे निधन झालं, मग एवढं काय. पण लेखकाने सांगताना काय केलं, हा सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांचं जे काही मरण असेल किंवा त्या काय जे मरण पावलेले आहेत
ते काय केले, ते मनाला चटका लावून गेले. तर का, की ती ना कोणत्या जातीपातीची होती, ना ती कोणी जवळची लागत होती. तरी पण ती काय करते, सगळ्यांना जवळची होती. का? कारण ते गावामध्ये कधीही फिरताना, कुठेही फिरताना जर सहजपणे जर विचारलं, की आजी कुठे चालली? तर त्या नेहमी काय करायच्या, कवितेमध्येच उत्तर द्यायची, किंवा त्यांच्या भाषेत शैली असेल किंवा त्यांची काही जी वेगळी शैली असेल, त्या शैलीमध्येच काय करायचे, ते उत्तर द्यायचे. जसं इथं उदाहरण सांगितलेलं आहे, की एकदा जर लेखकाने विचारलं, की "आजी कुठे चाललीस?" तर त्याचं उत्तर कसं असायचं आजीचं, "कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस. हाडं गेली वड्याला, बघ माझ्या माड्याला." म्हणजे सगळेजण काय करायचे, बोलायचा प्रयत्न करायचे, ते असे काय करायचे, जे काय आजी बोलते ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचे किंवा त्याच्याबरोबर मिसळण्याचा काय करायचे लोक प्रयत्न करायचे. पण आजी काय नेहमी म्हणायची, कोड्यामध्येच बोलायचे. आणि किंवा एक कवितेमध्ये लेखक असे बोलतात, की ती नेहमी आजी काय करायची, कवितेमध्येच बोलायची आणि कवितेमध्येच ते जगायचे. ते जे एवढं जर भाषिक ज्ञान जर असेल, भाषिक ज्ञान हे लेखकाला कुठेही दिसलं नाही किंवा कोणाकडे दिसलं नाही. तर काय करून दिले, पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाने काय करून दिले, प्राथमिक काय केलेली ओळख करून दिलेली सखुआजीची, की सखुआजी कोण होती. गावातली एक अशी व्यक्ती, की जी सगळ्यांना आपलीशी वाटायची, सगळ्यांना जवळची वाटायची. भले ती त्यांच्या जातीपातीची नसायची, कोणी नात्यातली नसायची, कोणी जवळची नसायची किंवा शेजारी नसायची, कोण नाही. पण एक सगळ्यांना काय वाटायची, ती एक जवळची वाटायची. त्याच्यामुळे लोक काय करायचे, त्यांच्याकडे जास्तीत जास्त अट्रॅक्ट व्हायचे, पण जास्तीत जास्त आकर्षित व्हायचे. नेहमी त्यांची काय करायची, विचारपूस करायची. पण सखोल उत्तर देताना नेहमी कोड्यामध्ये उत्तर द्यायची किंवा कवितेमध्येच काय करायची, ती उत्तर द्यायची. सखवाजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कोणी म्हटलं, म्हातारी गप घरात बसायचं सोडून कुठे निघालीस मारायला, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आबाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून ओरायची. आता इथे लेखक काय बोलतात, लेखकाने एक उदाहरण दिलेलं आहे, की कशी कोड्यात बोलायची किंवा कशी कविता रूपी आजी जगायची. तर कुणी जर विचारली, कशाला आजी कुठे चाललीस, गप गप्पने घरात बसून राहायचं, म्हातारं वय असतं किंवा एक वय झालेल्या माणसाने काय करायचं, घरात बसेल. पण त्यावरती आजीचं काय असायचं, एक ठरलेलं उत्तर असायचं. ती यावेळी आजीने उत्तर दिलं, काय दिलेलं आहे, मरण लोकाला सरण दिकाला, माझं कपाळ भरलं आबाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरवून राहायची. म्हणजे जो घरात बसतो किंवा जो काही घरात बसून राहतो, त्याची झीज, जो घरात बसून राहणार आहे किंवा जो बाहेर फिरणार, त्याची काय होणार आहे, एक ना एक दिवस झीज होणारच आहे. मग त्यापेक्षा बाहेर फिरून किंवा जग बघून किंवा बाहेरच्या लोकांना मिळून झिजून मिळालं बरं, की घरात बसून झिजून मिळालं बरं. म्हणजे नेहमी काय करायचे आजी, कवितेमध्येच बोलायची किंवा कवितेमध्येच लोकांची काय करायची, संवाद साधायची. हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली, की आपोआपच तिच्या तोंडातून ते शब्द यायचे. त्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. लहान आता यामध्ये पहा लेखक काय सांगतायत, की जे काही ते बोलायचे आजी, जे काही हे करायचे, लोकांशी संवाद साधायचे. असं नाही की ते ठरवून बोलायचे किंवा मनात आहेत. ते काय करायचे, आपोआपच शब्द जे असेल, आपोआपच शब्द काय करायचे, ते जुळवून जायचे. आता हे तर झालं, हे लेखकाने सांगितलेलं उदाहरण झालं. पण तुम्ही रिअल लाईफ मध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये, गावामध्ये जर कोणते बुजुर्ग असतील किंवा कोणते म्हातारी लोक असतील, त्यांना जर विचारलं, कदाचित त्यांची उत्तरे काय असतात, ते अशाच प्रकारची असतात किंवा त्यांचे उत्तर काय असतात, ते अशा कोड्यामध्ये असतात किंवा कवितेमध्येच असतात. कारण त्यांचे बोलण्याचा जो काही संवाद असेल किंवा शैली जी असेल, शैलीच काय असते, त्याच प्रकारची असायची. त्यामुळे लेखकाला त्या सखवाजीशी बोलताना काय मिळायचं, एक अवर्णनीय आनंद मिळायचा, एक प्रमोदच आनंद मिळून जायचा. लहानपणी शाळेला जाता जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आजी गोष्ट कधी कधी आठवडा चालायची. शाळेत जाताना काही वेळ, शाळेतून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा. एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आता आजी जी असेल, आता लेखक काय सांगतात, त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगतात.
त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणी सांगतात की बालपणी आजी त्यांना कसं गोष्ट सांगायची किंवा त्यांना कशी प्रेम करायची, कशी त्यांना गोळा करून त्यांच्याशी संवाद साधायची. तर त्यावेळी काय लेखक काय सांगतायत की ज्या काही ती मग आजी गोष्टी सांगायची किंवा जे काही ते संवाद साधायचे, त्या गोष्टी ज्या असतात गोष्टी कधी कधी आठवडा चालायच्या किंवा कधी गोष्ट एक दिवस 2 दिवस चालायची. मग ते शाळेतून येताना असू दे किंवा शाळेत जाताना असू दे, आजी काय करायची सर्व मुलांना गोळा करून बसायची आणि त्यांना गोष्ट सांगायची. मग त्या गोष्टी कशा असू देवाच्या गोष्टी असू देत, नैसर्गिक गोष्ट असू देत का अजून कशी असू देत, पण त्या गोष्टी काय करायच्या मुलांना सांगत बसायच्या. तीच एक गोष्ट काय करतो इथे लेखक आपल्याला सांगते कोणती गोष्ट अशी होती की ती आजीने त्यांना सांगितली होती. एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आजी म्हणाली, शेतात एक साप होता. त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली, परत आला. त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नांगण डसली, बैलाची दातकुडी बसली. नांगराचा नंदी झाला, बैलाला आंघोळ घातली. त्याचा साप झाला, नागणीला घेऊन पळाला. हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडत आहे, आपण पाहत आहोत असं वाटून अंगावर शहार यायची. ही गोष्ट ऐकलं कित्येक दिवस ही गोष्ट स्वप्नात जशी आहे तशी घडायची. म्हणजे आता लेखक इथं सांगायचा प्रयत्न करतोय की जी गोष्ट आजी सांगायची पण जे काही संवाद साधायचे ती गोष्ट अशा प्रकारे सांगायची किंवा अशा प्रकारे ते रंगवून सांगायची की ती पूर्णपणे काय असे त्यांच्या डोळ्यासमोर येऊन उभी राहायची किंवा डोळ्यासमोर पूर्ण काय रेंगाळत राहायची. म्हणजे जे जे काही गोष्ट सांगत असेल आजी, ती गोष्ट अशी असायची की लोकांना असं वाटायचं की ती समोर घडते किंवा समोर डोळ्यासमोर काय येतं त्यांची चित्र येतात. त्यापैकी जे कहाणी सांगितली ती कोणती कहाणी सांगितली इथे? शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला. 4 तपश्चर्या केली, परत आला, त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर जुंपला, फळाला नागिन डसली, बैलाची दातकुडी बसली, नदी झाला, नांगराची नदी झाली, बैलाला अंघोळ घातली, त्याचा साप झाला व नागिनला घेऊन पळाला. म्हणजे या कहाणीमध्ये काही लॉजिक नसायचे किंवा कोणते असं काही नसायचं ह्याच्यामध्ये तात्पर्य नसायचं काही नाही का मग ह्यामध्ये शिकण्यासारखं काही नसायचं. पण जे बोलतात ना की गोष्ट सांगताना जे काही अशा प्रकारे सांगतात गोष्ट की ती आपल्याला समोर असली पाहिजे, समोर वाटली पाहिजे किंवा ती अशी वाटली पाहिजे की ती आपल्या समोर घडते. त्याच प्रकारची सकवात जी काय करायची लेखकांना किंवा बाकीच्या मुलांना जी गोष्ट सांगायची तर अशा प्रकारे रंगवून सांगायचे की ते समोर घडते. आणि लेखक असे बोलतात की ती गोष्ट इतकी रंगवली होती की ती त्यांच्या स्वप्नात सुद्धा यायची. कित्येक दिवस ती काय करायची त्यांच्या स्वप्नामध्ये कित्येक दिवस ते त्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये ते तरळत राहायची का भिनत राहायची. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या मनात जशी आहे तशी घडायची. बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढे झोपच लागायची नाही. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. पण काही वर्षात असं कधी घडलं नाही. ही कथा कधी कधी अचानक स्वप्नात येतेच. आजीने काही गोष्टी सांगितल्या पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर त्या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला तर ती फक्त असायची. मध्येच एकदा म्हणाले, गाव गर्दीला सपान धरतीला, धरती दुवापली, माती हरपली. आता हे कोणाला कळणार? हे नंतर म्हात्रेला काहीच विचारलं नाही. आता लेखक काय सांगतात की सकवाजीने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या किंवा खूप साऱ्या अशा काय सांगितल्या त्यांना गोष्टी सांगितल्यात. पण एकच गोष्ट अशी जी असेल की ती लेखकाच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये काय करते सारखी फिरते किंवा सारखी घुमते. तर कित्येक वर्ष ती गोष्ट असेल पण जी कहाणी असेल ती डोक्यामध्ये काय करते लेखकाच्या फिरते. पण जेव्हा जेव्हा सकवाजीला लेखक प्रयत्न करायचे की विचारण्याचा या कहाणीचा अर्थ काय किंवा या गोष्टीचा अर्थ काय, तर सपवाची फक्त काय करायची फक्त एकदा हसायची आणि बोलायची, गाव करतीला सपान धरतील, धरती धुवापली, माती हरकली. आता ह्या ज्या गोष्टीचा अर्थ असेल किंवा जी काही कविता बोलते सपवाची त्याचा अर्थ तरी कोणालाच कळायचा नाही. फक्त त्या
आजीला त्याचा अर्थ कळायचा आणि लेखकालाही त्याचा अर्थ काय कळालेला नाही, अजूनपर्यंत कळालेला नाही. सखू आजी गावातल्या कोणाच्याही बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढं असायची. सगळं त्याच्या म्हणण्यानुसार चालायचं. तिच्या शब्दाला चॅलेंज नसायचं. गावातल्या बापई माणसात ती एकदम बरोबरीनं वावरायची. एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. ईड पडलं, चाकबंदी झाली. अशाच अशाच गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. अशाच सातबा घोरपड्याचं पोरगं वावगं वागलं. गाव बैठक बसली. पंच म्हणाले, रिवाजानुसार सातबाच्या पोराला दंड करा. सगळ्यांनी माना डोलवल्या. निर्णय फायनल. एवढ्यात म्हातारी उठली आणि म्हणाली, पोरगं मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापता होय का? सगळे टांगा पगळून बघायला लागले. बोलायचं काय, शेवटी सगळे उठले, आपापल्या घराच्या वाटी लागले. सातबाच्या पोराला कोणीच काही बोललं नाही. म्हाताऱ्याची गावाला भीती होती. तर ह्यातच काय करतात, नवीन काही गोष्टी असेल किंवा नवीन काही सकू आजीबद्दल लेख सांगण्याचा प्रयत्न करतात. सकू आजी जी असेल, गावामध्ये कोणाचे बारसा असेल, कुणाचे लग्न असेल, कुणाचे मयत असेल, तर तिथे काय कसं करायचे, ते हटकून पुढे असायचे. हटकून पुढे असायचे म्हणजे कायम नेहमी काय असायचे, ती सर्वांच्या पुढे असायची. त्यानुसारच ते काही शब्द बोलायचे किंवा जे काही निर्णय घ्यायचे, त्या निर्णयाला चॅलेंज करण्याचं किंवा त्या निर्णयासमोर बोलण्याचं कोणाची हिंमत नसायची, कोणाचीही ताकद नसायची. गावातली सगळी बाप माणसं जी असायची की सगळी काय करायची, बरोबरीनं वावरायची. असेच एक किस्सा सांगितले किंवा अशी एक गोष्ट सांगितलेली लेखकाने. ती गोष्ट कोणती आहे, की एकदा गावच्या लक्ष्मीची जत्रा ठरली. ईड पडली, चाकबंदी झाली. अशाच गावातली वस्तू बाहेर जाऊ द्यायची नाही असा नियम. की गावातली एक लक्ष्मीची जत्रा ठरली. जत्रेच्या नियमानुसार गावातली कोणतीही वस्तू जी असेल ती काय करायची नाही, बाहेर जाऊ द्यायची नाही. फक्त ती काय करायची, गावातच ठेवायची. पण गावातील एका मुलाने काय केलेलं, तो नियम मोडलेला आहे. आता तो नियम जो मोडलेला आहे, तर पंच बसले, पंचायत बसली. त्यानुसार जो काही मुलगा असेल त्या मुलगाला काय केलं, ते पंचायत दंड लावण्याचा प्रयत्न करत होती. पण सकू आजी काय बोलली, की पोरग मांडीव घाण करते म्हणून मांडी कापायचं होय का? म्हणजे लहान मुलगा जर मांडीवरती घाण करत असेल, तर याचा अर्थ असा नाही की मांडी पूर्णपणे कापून टाकायची. तर आपण त्या मुलाला काय केली पाहिजे, सवय लावली पाहिजे किंवा त्या मुलाला काय केले पाहिजे, चांगल्या सवय लावली पाहिजे, जेणेकरून तो परत मांडी घाण करू नये. म्हणजे सकू आजीचा बोलण्याचा हा अर्थ होता, की कोणते मुलं असतील किंवा जे काही छोटे मुलं असतील, तर ते जर वाईट वळणाला लागले, तर त्याचा अर्थ असा नाही की त्यांना दंड द्यायचा, त्यांना पनिशमेंट द्यायची. तर त्यांना सुधारण्याचा एक मार्ग देऊन किंवा सुधारण्याचा एक त्यांना चान्स देऊन त्यांना काय करायचे, त्या चुकीची जाणीव करून द्यायची आणि त्या चुकीच्या जाणीवेनुसार त्यांना काय करायचंय, सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ही सकू आजीचं काय होती, कहाणी सांगितली किंवा एक किस्सा सांगितलेला लेखकाने, की कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना सकू आजी तुम्ही कशा वेगळ्या प्रकारे निर्णय घ्यायचे किंवा वेगळ्या प्रकारे काय करायचे, तिची काही निर्णय क्षमता असेल ती लोकांसमोर दाखवायची. आणि तिच्या निर्णय क्षमतेसमोर गावचे काही लोक असतील का, गावच्या का जे काही पंच लोक असेल, ते बोलण्याची हिंमत नाही करायची, त्यांच्याकडे बोलण्याची ताकद नसायची. एकदा सकू आजी गावातले आया-बाया गोळा करून आमच्या घरात आले. तेव्हा मी कॉलेजात होतो. आमच्या भागात तेव्हा प्रौढ साक्षरते वर्ग जोरात होते. पण आमच्या गावात एकही चालत नव्हता. म्हातारे सगळ्या आया-बायाच्या समोर म्हणाले, "आमचं पोरगं एवढं काय काय शिकले. आपल्याला दुसरं मास्तर कशाला पाहिजे? तूच शिकव आम्हाला." म्हणजे आता इथे एक अजून एक किस्सा सांगतायत लेखक, की त्या काळी काय केले होते, पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रौढ साक्षरतेचे काय केले होते, वर्ग सुरू केले होते. प्रौढ साक्षरता म्हणजे काय, जे काही बुजुर्ग लोक असतील किंवा जे काही गावातील निरक्षर लोक असतील, त्यांना काय करायचे, ते त्यांना शिकवायचे किंवा त्यांना काय करायचं, साक्षर बनवायचं. पण त्या काळी काय करायचे, साक्षरतेचे वर्ग तर चालायचे, पण त्यावेळी शिक्षक कोणी नसायचे किंवा शिक्षक यायचे नाहीत. मग त्यावेळी सकू आजी काय करायची, या सगळ्या आया गोळा करून काय केले, हे लेखकाच्या घरी गेले. आणि लेखकाच्या घरी गेल्यानंतर काय बोलले, ते लेखकाच्या घरी गेल्यानंतर सकू आजी बोललेले, की आमचं पोरगं एवढं काय काय शिकले, आपल्याला दुसरा मास्तर कशाला पाहिजे, तू शिकव आम्हाला. म्हणजे
आमच्या गावातील मुलगा असेल एवढा शिकलेला असताना बाकीच्या लोकांची कशाला वाट बघायची किंवा दुसऱ्या मास्तरची किंवा दुसऱ्या गुरुजींची वाट कशाला बघायची. तूच आम्हाला शिकव. म्हणजे तुला जो काय शिकून म्हणजे शिकलेला आहेस तू, तर तू काय जे गावातून शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा काय करायचं आता त्या गावासाठी उपयोग करायचा किंवा त्याचा उपयोग करून द्यायचा. सकवाची सकवाजी 15 दिवसात वाचायला शिकली. सगळ्या बायांना शिकवा सुटली. त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. त्यानं तिनं चावडीतच गाठलं. आठवड्यातच सहीपुरतं साक्षर केलं. आमच्या गावातला चोपडा यांचा पोरगा पहिल्यांदा पोलीस झाला. म्हातारीने गावच्या बायका गोळा करून त्याला ड्रेसवर ओवाळलं. दही साखरेने तोंड गोड केलं. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा. त्याला गावातल्या लहान थोरामध्ये आपलं घर दिसायचं. तर ह्यामध्ये सकवाची जे काही वैशिष्ट्य सांगतायत, की पहिलं काय सांगितलं, की भले गावामध्ये कोणी मास्तर नसेल किंवा गुरुजी नसेल, पण गावातला जो कोणी शिकलेला असेल, त्यांच्याकडून काय केले सकवात शिकलेले आणि ते किती 15 दिवसामध्ये शिकलेले आणि शिकल्यानंतर ते आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता किंवा जे काही ज्ञान असेल ते आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता सकवाजीने काय केलं ते ज्ञान पुढे पाठवलेलं किंवा गावातील ज्या काही अजून निरक्षर बायका असतील त्यांना काय केले ते पूर्णपणे शिकवायला सुरू केले. त्यातीलच एक काय केले त्यांनी सरपंच जो असेल सरपंच काय तो अंगठेवाला म्हणजे काय निरक्षर असा होता. त्याला काय केलेलं आहे सहीपुरता त्याला साक्षर बनवलंय म्हणजे त्या सरपंचाला काय करता आली पाहिजे सिग्नेचर करता आली पाहिजे किंवा त्या सरपंचालाही स्वाक्षरी करता आली पाहिजे एवढा काय केलंय सफाजीने त्याला शिकवलेलं किंवा साक्षर बनवलेला आहे. तर दुसरा अजून एक किस्सा सांगितलाय की गावातीलच एक मुलगा काय झालेला पोलीस झालेला आहे. पोलीस झाल्यानंतर सकवाजीनं गावातल्या बाया गोळा करून किंवा सकवाजीनं पूर्ण गावातल्या बायका गोळा करून काय केले त्या ड्रेसवर आलेला जो काही पोलीस असेल त्या पोलिसाला काय केलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी ओवाळलेलं आहे. ओवाळलेलं आहे म्हणजे त्याचं काय केलेलं आहे हे साखरेनं तोड गोड गोड केलेलं आहे. त्याला ओवाळलेलं आहे आणि साखरेनं काय केलेलं आहे तोड गोड केलेलं आहे. म्हणजे गाव काय लेखकाला काय सांगायचं हे जे गाव म्हणजे हे काय म्हातारीचा गोतावळा आहे आणि तिला लहान थोरामध्ये काय करायचं लहान थोरामध्ये तिला आपलं घर दिसायचं किंवा आपले पूर्णपणे त्याचा परिवार दिसायचा. सकवात जी शिकली सवरली असती शहरात जन्मली असती तर कुठल्या कुठे पोहोचली असती. इतक्या प्रचंड बुद्धी तिला लाभली होती पण ते तिच्या नशिबात नव्हतं म्हणून काय बिघडलं नव्हतं. तिचं तिने सगळं तिच्या ह्यातीत काबीज केलं होतं. स्वतःची मरण पावली लहान पोरापासून म्हाताऱ्या कोत्र्यापर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं आणि गाव पोरकं झालं. आता लेखक इथं सांगतोय की सकवाजीची जी काही बुद्धिमत्ता असेल ती बुद्धिमत्ता काय होती इतकी प्रचंड होती किंवा इतकी चांगली होती की ती जर शहरात असती तर तिने काय केलं असतं नक्कीच तिने नाव कमवलं असतं. पण तिचा जन्म अशा ठिकाणी झाला की बुद्धीला वाव मिळाला नाही किंवा तिची काही बुद्धी असेल किंवा जी काही निर्णय क्षमता असेल तिला तेवढा वाव मिळाला नाही. पण तिच्या नशिबात ते नव्हतं. पण तिने काही बिघडलं नाही त्या गावापुरतं काय केलं तिने गावापुरतं तिने आपली निर्णय क्षमता असेल किंवा आपली जी काही बुद्धी असेल ती बुद्धी काय केली तिथे वापरलेली आहे आणि पूर्ण गावाला काय केले तर अशा प्रकारची समज दिलेली किंवा आपल्या निर्णय क्षमतेने असे निर्णय घेतलेले आहेत की जेणेकरून गावाचं भलं होईल किंवा गाव काय ते पुढे जाईल. पण आता ही सकवात जी असेल सकवात जे आता काय केले मरण पावले किंवा तिचं निधन झालेलं आहे तर लेखक काय बोलतायत की सकवातजी वारल्याने किंवा सकवातजीचं निधन झाल्याने गाव हे काय झालेलं पूर्णपणे पोरकं झालेलं दिसून येते. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हणजे प्रत्येकाला काही ना काही लढा लावलेला असतो लढा लावलेला होता सकवातजीने प्रत्येकाला काय केलं ती जवळची वाटायची त्यामुळे गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून काय आलेलं पाणी आलेलं दिसून येतात किंवा अश्रू आलेलं दिसून येतं. आता फक्त आजीच्या दंतकथा घडलेल्या न घडलेल्या प्रत्येक गावात अशी एक आजी गावचा गोतावळा सांभाळून गेलीच असते. आता गाववाडा बदलला आजीला जागाच उरली नाही. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची. आता इथे काय सांगतात एकदा आता आजी गेलेली आता फक्त राहिलेली काय त्यांच्या जे काही दंतकथा असेल म्हणजे अशा काही गोष्टी असतील की ज्या
घडलेल्या पण असतील, नाही पण घडलेल्या असतील, त्या काय जाता जाता पुढे पुढे होत गेलेत. पण लेखक शेवटी काय सांग, गावामध्ये एक अशी आजी असतेच किंवा गावामध्ये एक असा व्यक्ती असतो, काय केलं असतं त्याने पूर्णपणे सगळ्यांना लळा लावलेला असतो किंवा पूर्णपणे ते काय केलेलं असतं, त्यांची पूर्णपणे गाववाडा बदललेला असतो किंवा गावाचा जे काही गाडा असतो तो पूर्णपणे बदललेला असतो किंवा त्याच्या निर्णय क्षमतेवरती काय असतं, पूर्णपणे गाव काय असतो, निर्भर असतो. अडचण फक्त उद्याच्या मुलांची. त्यांनी अशा आजीची आठवण कुठली सांगायची. आता इथे फक्त दुःख असं वाटतंय, की नवीन येणारी जी पिढी असेल, नवीन येणाऱ्या पिढीला काय होतं ते ते पूर्णपणे काय होणार आहे, त्यांना दिसणार नाही किंवा पूर्णपणे त्यांना काय होणार नाही, हे मिळणार नाही. म्हणजे आजीच्या गोष्टी असेल किंवा आजीच्या आठवणी त्यांना फक्त काय मिळणार आहेत, त्याच फक्त मिळणार किंवा आजीबरोबर जगायला त्यांना मिळणार नाहीत. आजीचे काही जिवंत रूप असेल ते बघायला मिळणार नाहीत. त्यांना मिळणार आहेत फक्त काय, त्या फक्त आजीच्या आठवणी. तर अशा प्रकारे काय केलंय तिने, लेखकाने पूर्णपणे आजीचं वर्णन केले किंवा आजी सखू आजी गावासाठी इतकी महत्वाची का होती, की अशा पूर्णपणे लेखकाने 4 ते 5 किस्से सांगून आजीची काय केली, निर्णय क्षमता कशी होती किंवा आजीचे जे काही हे असेल, जी काही निर्णय क्षमता असेल किंवा आकलन क्षमता जी असेल ती कशी चांगली होती किंवा बुद्धिमत्ता कशी होती, हे पूर्णपणे काय सांगितलं त्या पाठातून आपल्याला सांगितलेलं आहे. आता ही जी हे पाठ जो आहे, पाठ लिहिण्यामागचं कारण काय आहे, की गावामध्ये असे काही थोर लोक असतात किंवा गावामध्ये असे काही लोक असतात, त्या व्यक्तीवरती पूर्ण गाव हे काय असतं, पूर्णपणे निर्भर असतं किंवा ते पूर्णपणे त्याच्यावरती काय असतात, अवलंबून असतात. त्यांचा जो काही अनुभव असेल, त्यांचा जो काही एक्सपिरियन्स असेल, त्याच्यावरती काय करायचं ते गाव चालत असतं. आता काही आपण जेव्हा गावी जातो किंवा गावामध्ये जातो, तर गावामध्ये असे खूप काही असे थोर लोक असतात, त्यांची निर्णय क्षमता असेल किंवा त्यांची काही आकलन क्षमता असेल किंवा त्यांची बुद्धिमत्ता असेल, त्या बुद्धिमत्तेवरती काय असतात, हे पूर्णपणे बाकीची लोक निर्भर असतात किंवा अवलंबून असतात. तेच इथे लेखकाने काय सांगितलं, त्या सखवाजी या पाठातून काय केले, त्या सखवाजीच्या मनातील जुन्या नव्या जीवन मूल्याविषयीची भान, त्याची प्रगतशील दृष्टी म्हणजे भविष्याविषयीची त्यांची जी काही दूरदृष्टी असायची, ती पूर्णपणे इथे खोलून सांगितलेली आहे. निर्णय क्षमता जी असेल, निर्णय क्षमता म्हणजे जे काही आजी निर्णय घ्यायची, त्यामध्ये गावाचं हित कसं असेल, हे काय करायची आजी बघायची. माणसावरचे प्रेम म्हणजे लोकांवरचे जे काही प्रेम असायचे किंवा मग कोणताही असू दे, गावातील तो कोणताही मुलगा असू दे, मुलगी असू दे, आयाबाई असू दे, का कोणी असू दे, तिचं जे काही प्रेम असायचं ते काय केले तिथे ह्या पाठामध्ये लेखकाने पूर्णपणे सांगितलेलं दिसून येतं. तर आता हा पाठ आपण इथे संपलेला, तर आपण याचे शब्दार्थ पाहूया. त्या पाठामध्ये कोणते असे शब्दार्थ आलेले आहेत किंवा त्या पाठावरचे आपण शब्दार्थ पाहू. पहिले आहे भान. भान म्हणजे जाणीव. उपस्थित इथे विचारणा किंवा एकमेकाची विचारणा करणे. जखम, घाव, इजा, दुखापत. निरभ्र, स्वच्छ असं. सुरकुत्या, त्वचेची चुनी, रिंकल ज्याला बोलतो आपण. सरण, चिता. कपाळ म्हणजे भाळ. अवर्णीय, वर्णन करण्यास कठीण. दीर्घकाळ, मोठ्या काळाचा अवधी. रेंगाळणे, तिच्या इथं फिरणे. तपश्चर्या, तपस्या. फांदा, त्याला आपण शोल्डर सुद्धा बोलतो. फाळ, नागरांच्या टोकाला लावण्याची लोखंडी पाते. शहारा, रोमांच. कैक, पुष्कळ किंवा कित्येक. सपान, स्वप्न. बापय, पुरुष. इड म्हणजे विडा. वावग, वाईट. प्रौढ, वयात आलेला किंवा अडल्ट किंवा मॅच्युअर ज्याला आपण बोलतो. गोतावळा, नात्यांची व आप्तसंबंधी माणसे, रिलेटिव्ह बोलतो. हयात म्हणजे जिवंत असणे. काबीज, हस्तगत. पोरक, निराधार. दंतकथा, काल्पनिक गोष्टी, मिथ किंवा लिजेंड्स. गावगाडा, गावाचे स्वरूप. तर हे काय आहेत आपले शब्दार्थ, हे जे शब्दात आपल्या पाठामध्ये आलेले आहेत. आता ह्यामध्ये जर पाहिजे, हा पाठ जो असला पाठामध्ये जास्तीत जास्त शब्द जे असतील, शब्द काय आलेले ते हे गावाकडचे आले किंवा गावची जी भाषा असेल त्या गावरानी भाषेमध्ये काय केले, ते लेखकाने हा
पाठ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसून येतं. म्हणजे आता टिपा पाहू काय काय गाव बैठक ग्रामस्थांनी एकत्र येऊन सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्न सोडवून कारभार करण्याची एक पद्धत. आजही तुम्ही बघाल गावच्या ठिकाणी गाव बैठक बसते किंवा एखादी जत्रा असते किंवा एखाद्या गावामध्ये एखादा काही प्रोग्राम करायचा असेल किंवा एखादा काही कार्यक्रम करायचा असेल तर त्यावेळी काय बसते हे गाव बैठक बसते. आणि गाव बैठकीमध्ये काय करतात हे सर्व मोठी लोक जे असतात ते मोठे लोक काय करतात त्याच्यामध्ये निर्णय घेतात. सरपंच ग्रामपंचायतीचा प्रमुख किंवा गाव पातळीवर गावाच्या विकासासाठी काम करणारा निर्णय घेणारा व्यक्ती. दंतकथा अशा गोष्टी ज्या लिखित स्वरूपात नसून परंपरागत पद्धतीने सांगितल्या व ऐकल्या जातात. तर यामध्ये कोणते वाक्यप्रचार आले आहेत ते पाहू आपण. खोलवर जखम होणे म्हणजेच तीव्र दुःख होणे. दातकुळी बसणे दातखिळी बसणे. अंगावर शहारे येणे रोमांचित होणे. काबीज करणे मिळवणे. पोरकं होणे निराधार होणे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर परीक्षेमध्ये जर पाहिले परीक्षेमध्ये काही वाक्यप्रचार येतात पण या परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं याचा वाक्यात उपयोग सुद्धा करायचा. आता पहिला असेल खोलवर जखम होणे किंवा तीव्र दुःख होणे. तर ह्याचं जर पाहिलं आपण तर वाक्यात उपयोग कसा करू की परीक्षेत परीक्षेत मला चांगले मार्क्स न मिळाले किंवा चांगले गुण न मिळाल्यामुळे माझ्या मनावर खोलवर अशी जखम झालेली आहे. दातकुळी बसणे किंवा दातकुळी बसणे किंवा दातखिळी बसणे. घरामध्ये भला मोठा साप बघून माझी दातकुळी बसलेली आहे म्हणजे दातखिळी बसलेली आहे. अंगावर शहार येणे किंवा रोमांचित होणे. गावामध्ये होणारा बदल किंवा गावामध्ये होणारी प्रगती बघून माझ्या अंगावर शहारे आलेले आहेत. काबीज करणे किंवा मिळवणे. कोणते मोठे कार्य असेल किंवा कोणते मोठे ध्येय असेल प्रयत्नांती काय होतो आपण त्याला काबीज करतो. पोरकं होणे निराधार होणे. आजीच्या जाण्याने पूर्ण गाव काय झाले होते हे पोरकं झालेलं आहे. तर हे काही वाक्यप्रचार आहेत किंवा हे काय ते याचे वाक्यात उपयोग आपण ते केलेले. तर परत एकदा आपण रिव्हिजन करू की या पाठामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे तर आपल्याला पाठामध्ये लेखकाला सांगायचं काय आहे. तर या पाठामध्ये लेखक असे सांगतात की सकवाजी जे असेल सकवाजी फक्त एका माणसापुरती किंवा एका व्यक्तीपुरती अवलंबून किंवा एका व्यक्तीपुरती हे नसून तर पूर्ण गावाची काय होती ती पूर्ण गावाची काय होती आजी असायची किंवा पूर्ण गावाची एक अशी व्यक्ती जी काय करते सगळ्यांना समजून घेते किंवा त्याच्या निर्णयाने काय करते सर्वांना आपलंस करते. आता ह्यामध्ये सकवाजीचं व्यक्तिचित्र जे असेल व्यक्तिचित्र कसं सांगितलेले आहे की सकवाजी म्हणजे एक जिवंत कविताच होती. लेखक काय बोलतायत की सकवाजी जे असेल ही सकवाजी काही जिवंत कविताच म्हणजे जेव्हा केव्हा त्याला प्रश्न विचार किंवा कसले सोपे जरी प्रश्न विचारले तरी पण सकवाजी काय करायचे कोड्यातच बोलायचे किंवा कविताद्वारेच काय करायचे ते दुसऱ्यांना बोलायचे किंवा संवाद साधायचे. त्यामुळे लेखक काय बोलते सकवाजी म्हणजे एक जिवंत कविताच होती. तिचे बोलणेच काव्यमय होते. तिचे भाषिक ज्ञान प्रचंड होते. गावातील लहान मुलांना एकत्र करून त्यांना शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगणे आजीला फार आवडायचे. आजीजवळ काल्पनिक व रहस्य कथाचे भांडारच होते. कथेचे निवेदन करताना तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव हाताच्या हालचाली पाहण्यासारख्या असायच्या. आता इथे काय लेखक काय सांगतात की जो माणूस कहाणी सांगतो कहाणी सांगण्याची किंवा गोष्ट सांगण्याची त्यांनी काय असते वेगळी प्रथा असते किंवा वेगळं काय असते कशी सांगायची किंवा कशा प्रकारे ते रंगवून सांगायचे ते आजीला काय करायचं पुरेपूर जमायचं. म्हणजे लहान मुलांना जे गोष्टी सांगताना लेखक आजी काय करायचे पूर्णपणे असे रंगवून सांगायचे की ते चेहऱ्यावरचे हावभाव जे असतील किंवा हाताच्या हालचाली जे असतील त्या हाताच्या हालचाली काय असतात पाहण्यासारख्या असायच्या. म्हणजे लोक काय व्हायचे ते पूर्णपणे ध्यान देऊन पूर्णपणे ते असे वाटायचे ती पूर्ण गोष्ट काय करते आपल्या डोळ्यासमोरच चालते. लहान मुलांना कथा सांगताना तिच्या कल्पनेचे विश्वास नेण्याची जादू आजीजवळ होती. कधीतील एखादा भाग व्यवस्थित कळला नाही वा कधीतील एखाद्या भागाचा अर्थ आजीला कधी विचारला तर ती थातूर मातूर अशी काही बोलायची
की त्याचा अर्थ कोणालाच कळायचा नाही. आता ह्याच्यामध्ये काय सखवाचे एकदा बोलायला लागले की ती कवितामध्येच बोलायचं ते व्यक्तिमत्वाचा एक विशेष भाग होता. आता इथे जास्तीत जास्त लेखकांनी कशावरती भर दिलेला आहे की सखवाजीचं व्यक्तिमत्व सखवाजीचं व्यक्तिमत्व जे असायचे ते व्यक्तिमत्व काय असायचं, एक वेगळापणा असायचा. त्याचा जो करारीपणा असायचा, करारीपणा म्हणजे काय, त्याच्या व्यक्तिमत्वाचा खास विशेष भाग होता. एकदा गाव नियमाविरुद्ध लागणारा सातबा घोरपड्याच्या मुलाला पंचाने गावकऱ्यांनी दंड करावा असे ठरवले. त्यावेळी सखवाजी आपल्या करारी स्वभावानुसार ठामपणे म्हणाले, पोरग मांडीवर घाण करते म्हणून मांडी कापायची होय का? त्या म्हणण्यानुसार लगेच शिक्षा करण्याऐवजी चूक करणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याची काय करायची, संधी द्यायची. तिथे ते किस्सा सांगितले की जेव्हा गाव बैठक जी असेल, गाव बैठक एका व्यक्तीला किंवा एका मुलाला काय करते, शिक्षा देते. त्यावेळी सखवाजी काय करते, सखवाजी सर पूर्ण लोकांना काय सांगते की मुलगा मांडीवर घाण करतो याचा अर्थ असं नाही की मांडी कापून टाकायची किंवा मुलाला दूर सारायचं. तर त्या मुलाला काय करायची, चांगली सवय लावायची किंवा त्या मुलाला शिक्षा न करता, तर पनिशमेंट न देता मुलाला काय करायची, सुधारण्याची संधी द्यायची. तिचे या स्वभावामुळेच गावकऱ्यांच्या मनात काय असायचं, तिच्याबद्दलचा आदर जास्त असायचा. त्यामुळे सातबाच्या मुलाला कोणी काही बोलले नाही. सखवाजीला गावातल्या सगळ्या लहान थोरामध्ये आपलं घर दिसायचं. गाव म्हणजे तिचा गोतावळा होता. सगळे गावकरी जणू तिचे नातेवाईकच होते. त्यामुळे सगळ्या अडाणी आयाबायांना गोळा करून ती लेखाकडे जायची आणि म्हणायची, एवढा शिकला सवरलेला असून दुसरा कोणी शिकवण्यापेक्षा काय कर, तूच आम्हाला शिकव. हे असे काय सांगितले त्याने, काही असे लेखकाने किस्से सांगितले की ती सर्व लोकांना काय करायचे, आपले मानाचे नाही, हक्काने काय करायचे, त्यांच्या जवळ जाऊन ती काय करायची, त्यांना त्यांना काय करायचे, हक्काने बोलून दाखवायचे आणि हक्क त्यांच्यावर गाजवण्याचा प्रयत्न करायचा. पण आता जर पाहिलं, आता ही जी काही परिस्थिती असेल, आता जर पाहिलं आपण, तुम्ही गावामध्ये गेला किंवा शहरामध्ये गेला, तर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये बाहेर कोणी जरी बोललं, तर काय करतो आपण, थोडा वेळ तोंड वाकडं करतो किंवा आपण काय करतो, एक वेगळे हावभाव दाखवतो. म्हणजे पूर्वीच्या गावामध्ये आजी नावाच्या व्यक्तिमत्वाला काय असायचं, फार महत्व असायचं. शाळेतील मुलांना जाता येता आजी गोळा करून बसायची, शेतातल्या देवांच्या गोष्टी सांगायची. आजी गावातल्या कोणाची बारशाला, लग्नाला, मैताला हटकून पुढे असायची. सगळं तिच्या म्हणण्यानुसार चालायचं. गावाच्या दैनंदिन व्यवहारात आजी सारख्या म्हाताऱ्या आणि अनुभवी माणसाची मतं विचारात घेतली जायची. गाव म्हणजे म्हातारीचा गोतावळा असे, जे गावातल्या लहान थोरामध्ये आपलं घर दिसायचं. पण हल्ली परिस्थिती काय पूर्णपणे ही बदलत चाललेली आहे. आजकालचे विभक्त कुटुंब म्हणजे काय, आई वडील आणि त्यांची मुलं. विभक्त कुटुंबामुळे या योजनेमध्ये आजीसारख्या म्हातारी माणसांना काय केली, जागाच उरलेली दिसून येत नाही. आजकाल लोक आजीच्या मताने विनाकारण केलेला हस्तक्षेप समजतात, म्हणून आजीच्या मताला किंमतच उरलेली नाही. एकेकाळी आजीबाईच्या औषधाच्या घरगुती बटव्यातली एखादी बुट्टी खाल्ली की आजार हमखास पळून जात असे. पण आज त्यांची जागा महागड्या डॉक्टरच्या औषधाने घेतली. आज आजीसारख्या वडीलधाऱ्या माणसाची जागा फक्त वृद्धाश्रमात उरलेली आहे. पूर्वी आजीकडून एखादी गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारी नातवंडे आता मोबाईल शिवाय झोपत नाहीत. आता गावगाडा बदलला, त्यामुळे आजीची जागा हे काय केली नाही, आता तिच्यामध्ये उरलेली दिसून येत नाही. म्हणजे लेखक किती आता सांगायचा प्रयत्न करतोय की आता विभक्त कुटुंबाने काय झालेले आहेत, की जे म्हातारी कोतारी लोक असतील किंवा वडीलधारी लोक जे असतील, वडीलधारी लोकांचा जो काही हस्तक्षेप असतो, हस्तक्षेप काय करत नाहीत, ते मान्य करून घ्यायला तयार होत नाहीत. आता काय बोलतात की आता आपण जर सर्दी झालं किंवा जरा काही दुखणं वगैरे आलं, तर लोक काय करतात, लोक लगेच डॉक्टरकडे जातात. पण आजीच्या बट्ट्यामध्ये असं काही औषध असायचं किंवा अशी काही बुट्टी असायची की त्याच्यामुळे जो काही आजार असेल किंवा जे काही दुखणं असं काय करायचं, पळून जायचं. पण आता काय हे पूर्णपणे बदललेलं आहे. की आजी नावाच्या व्यक्तिमत्वाला किंवा वडीलधाऱ्या नावाच्या व्यक्तीला हे काय केलेलं आहे आता, हे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान उरलेलं नाही. आणि त्यांची जागा उरलेली फक्त कुठे, वृद्धाश्रमात मध्ये जागा उरलेली आहे.
पहिली लोक किंवा जे काही नातवंडे असायची किंवा जे काही छोटी मुलं असायची ती आजीची किंवा आजोबांची कहाणी ऐकल्याशिवाय त्यांना झोप यायची नाही. पण आता काय झाले, आता लोकांना किंवा मुलांना मोबाईल शिवाय झोप येत नाही किंवा मोबाईल बघितल्याशिवाय झोप येत नाही. रात्री झोपताना मोबाईल, सकाळी उठल्यानंतर मोबाईल, दिवसभर मोबाईल. त्याच्यामुळे काय करतात लेखक असे सांगतायत की आत्ताचा गाववाडा जो काय पूर्णपणे हा बदललेला आहे. त्यामुळे आजी नावाच्या व्यक्तीला किंवा आजी नावाच्या व्यक्तिमत्वाला काय केले आता जागाच उरलेली दिसून येत नाही. म्हणजे ही कहाणी फक्त एक कहाणी, ही सकवाजी जी असेल, ही सकवाजी एक त्यांच्या गावातले एक पात्र नसून किंवा एक त्यांची कहाणी किंवा गोष्ट नसून ती काय आहे, फक्त एक अशी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की वडीलधारे लोक असतील किंवा जे मोठे लोक जर घरात असतील तर त्यांचा इफेक्ट जो असेल किंवा त्यांचा प्रभाव जो असेल तो प्रभाव परिवारावरती कसा पडतो, तसं तो त्यांचा प्रभाव पूर्ण गावामध्ये कसा पडतो हे काय केले ते याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय की वडीलधाऱ्यांची जागा ही वृद्धाश्रमात नसून ही कोणाचे आपल्या मनामध्ये आहे किंवा आपल्या घरामध्ये आहे. तर हा आपला पाठ होता. उद्याच्या भागामध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, त्या पाठावरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत की स्वाध्यायामध्ये प्रश्न जे आले असतील, प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे किंवा त्याची उत्तर कशा प्रकारे लिहायची हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर आजचा पाठ आपला हा इथे संपतोय. धन्यवाद. हॅलो मॅडम.